छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आपला सर्वांनी लाडकी बहीण मंजुळाताईंना प्रचार करता मी खरासले भेटाले येलशे। साक्री मजारला समदा भाऊ बहिसने मना नमस्कार। आपली मंजुळाताईले निवडी देवांशे आटे घोषणा मोठी लोकप्रिय शे। दिसी रायना फरक मंजुळाताई परत। आजच्या साक्री मतदारसंघातील आपल्या महायुतीच्या उमेदवार मंजुळाताई गावित यांचा प्रचार सभेला उपस्थित डॉक्टर सुभाष भामरेजी, राजेंद्र सिंग राठवा, आमदार गुजरात, विजय भाऊ चौधरी, चंद्रकांत सूर्यवंशी, संजयजी शर्मा, विजय करंजकर, सुरेश शामराव पाटील, ॲडव्होकेट संभाजी पगारे, राजेंद्र सिंग राठवा, विशाल देसले, तुळशीराम गावित, बबन भाऊ चौधरी, खूप नाव आहे। सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि मोठ्या संख्येने उपस्थित या भागातील मतदार बांधव, भगिनी आणि माझ्या लाडक्या बहीण भावांनो, खरं म्हणजे साक्री मतदारसंघात आपल्या सगळ्यांना बदल जाणवतोय। आपल्या ताईंनी काम केलंय। मंजुळाताई साक्री मतदारसंघात आमचा दांडगा संपर्क ताईचा आहे। साक्रीचा निकाल खरं म्हणजे तुमच्या उपस्थितीवरून आज आपल्याला पाहायला मिळतोय। आता 20 तारखेला धनुष्यबाण आणि 23 तारखेला गुलाल आणि फटाके वाजवायचे आहे। याआधी मंजुळाताई अपक्ष म्हणून निवडून आल्या, पण त्यांचं मन मात्र आपल्या सोबत बाळासाहेबांच्या शिवसेना सोबत होतं आणि विकासासोबत होतं आणि म्हणूनच साक्रीचा विकास झाला पाहिजे हाच त्यांचा ध्यास होता। साक्री आदिवासी बहुल एरिया आहे। आदिवासींचं आरक्षण जाणार अशी भीती गेल्या निवडणुकीत खोटं नरेटिव्ह पसरवलं। संविधान बदलणार, आदिवासींचं रिझर्वेशन, दलितांचं रिझर्वेशन जाणार अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरवल्या। आणि यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो, यावेळेस मात्र हे खोटं नरेटिव्ह चालणार नाही। सुभाष भामरे साहेबच्या वेळेस 5 मतदारसंघात पुढे होते ना, 5 मतदारसंघात पुढे होते आणि त्या फेक नरेटिव्ह मुळे आपले मंत्री खासदार सुभाष भामरे साहेब 5 मतदारसंघात पुढे होते। 1 मतदारसंघामध्ये त्या सगळा लीड कापून त्यांना 4000 पराभूत व्हावं लागलं। 2000, फक्त 2000 याचा बदला घ्यायचा आपल्याला, याचा उट्ट काढायचंय आणि त्यासाठी तुम्हाला या महाविकास आघाडीला पराभूत करावं लागेल। आणि म्हणून आदिवासी हा महाराष्ट्राचा अस्सल भूमिपुत्र आहे, त्याचा हक्क पहिला असला पाहिजे, हे महायुतीचं वचन आहे। कोणी उठावं, आदिवासींना फसवावं, ही काँग्रेस नीती आता चालून घेणार तुम्ही? बिलकुल चालून घ्यायची नाही। आणि म्हणून आदिवासी बांधव भगिनी आता जागा झालाय, कोण आपला आहे कोण परका आहे याची जाण त्याला झाली आहे। आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो, वर्षानुवर्ष
त्याला दुर्गम भागात अडकवून त्याच्या जमिनी हडपण्याचं काम या ठिकाणी यांनी केलं. त्याला अटकाव करायचा आहे, त्याला बंदी घालायची आहे, त्याला हद्दपार करायचं आहे. तर महायुतीच्या आपल्या उमेदवार मंजुळाताईंना तुम्हाला निवडून द्यावं लागेल. इथल्या माणसाचा साखरीचा चेहरा मोहरा आपल्याला बदलायचा आहे, त्यांचं नशीब आपल्याला बदलायचं आहे. आणि म्हणून मंजुळाताईंना निवडून आणायचं आहे. मंजुळाताई कामाला वागीन, कुठलंही काम तिचा पूर्णत्वास नेल्याशिवाय मंजुळाताई स्वस्थ बसत नाही, अशी कामाची त्यांची पद्धत आहे. आणि म्हणून त्याने माझ्याकडे अनेक वेळा आल्या, पण कधी वैयक्तिक काम घेऊन नाही आल्या. या मतदारसंघातलंच काम त्यांनी आणलं आणि मी देखील जेवढी कामं आणली ती करण्याचा प्रयत्न केला. हा एकनाथ शिंदे विकासामध्ये कुठलाही हात आकडता घेणारा नाही. हे सरकार आपलं जे आहे हे महायुतीचं सरकार आहे. आणि म्हणून मी आहे, देवेंद्रजी आहे, जिद्दादा आहे. आम्ही गेले 2-2.5 वर्ष जे काम करतोय, मला सांगा इतक्या वर्षात कधी झालं होतं एवढं काम या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीने सगळ्या कामाला स्टे दिला, सगळी कामं बंद पाडली. याला स्टे, त्याला स्टे, तो काम बंद, हे काम बंद. आता म्हणतात आम्ही सरकारमध्ये आल्यावर हे बंद करू, ते बंद करू. अरे चालू काय करणार ते तर सांगा. सरकार काय बंद पाडायला येतं का लोकांची कामं चालू करायला येतं? आज आम्ही सांगतो 2.5 वर्षात महाविकास आघाडी सरकारने काय काम केलं ते सांगा. आणि आम्ही सांगतो महायुतीने 2-2.25 वर्षात काय काम केलं ते आम्ही सांगतो. होऊन जाऊ द्या, दूध का दूध, पाणी का पाणी, कळू द्या लोकांना या महायुतीचं काम. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, लाडकी बहीण योजना आपण केली, लाडकी बहीण योजना आपण केली. माझ्या लाडक्या बहिणी किती फॉर्म भरले? 1,17,000. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे गेले? हात वर करा सगळ्यांनी. किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? 1,17,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात जर पैसे आले तर मग माझ्या भाऊजींना पण विनंती आहे, 1,17,000 गुणिले 1 म्हणजे 2,34,000 म्हणजे समोरच्याच कार्यक्रम करेक्ट झाल्याशिवाय राहणार नाही. अरे एवढ्या लोकांनी मतदान केलं तरी मंजुळाताई जिंकून आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. माझ्या लाडक्या बहिणींची रांग बघा कुठपर्यंत आहे. या लाडक्या बहिणींच्या योजनेला विरोध केला, कोर्टात गेले. हे सावत्र भाऊ, दुष्ट कपटी भाऊ, लाडक्या बहिणींची योजना बंद झाली पाहिजे म्हणून काय केलं? लाडक्या बहिणींना काय भीक देताय, लाच देताय, विकत देताय? अरे तोंडाला येईल ते तुम्ही बोलला, तुम्हाला थोडी जनाची नाही मनाची तरी लाज वाटली पाहिजे. आणि आता सांगता आमचं सरकार आल्यावर आम्ही या योजनांची चौकशी करू, या योजना बंद पाडू, या योजनेमध्ये ज्यांनी पैसे दिलेत त्यांना जेलमध्ये टाकू. हे असलं सरकार कधी बघितलं होतं? आज आम्ही या ठिकाणी वचननामा काढलाय. हा वचननामा महायुतीचा आहे. हे तर टेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की लाडक्या बहिणींना मी सांगितलं होतं तुम्हाला 1,500वर आम्ही ठेवणार नाही. तुम्ही ताकद वाढवली, योजना वाढेल. आता आम्ही ₹100 करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना कर्ज माफी करण्याचा निर्णय घेतला. 12,000चे 15,000, प्रधानमंत्र्यांचे 6, आपले 6 होते, आपण 15,000 करतोय. आजच मी पियुष गोयल यांच्या बरोबर बोललो
आपलं सोयाबीन काही ठिकाणी आहे, काही भागामध्ये महाराष्ट्रामध्ये सोयाबीन आणि कापसाचे जे पिकांचं मिनिमम सपोर्ट प्राईसच्या खाली आलेत, त्यांना देखील केंद्राने सांगितलं जेवढी केंद्र लागतील तेवढी केंद्र उघडा आणि सोयाबीनचा खाली आलेला भाव त्याला मिनिमम सपोर्ट प्राइस द्या आणि त्याला 4,892 कोटी रुपये 4,892 रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय नाफेडच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण घेतोय. 15% मॉइश्चर असलं तरी आपली खरेदी होणार आणि सोयाबीन पेंड परदेशात जाण्यासाठी देखील जो गॅप आहे तो पण सरकार भरून देणार. हा देखील आपला निर्णय आपण घेतोय. कापसाचा विषय कॉटन मीडियम स्टेपलचं ताई 7,121 रुपये आणि लॉंग स्टेपल कॉटन 7,521 रुपये हे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विकत घेणार. हे निर्णय झाले. जिकडे जिकडे असेल त्या शेतकऱ्यांना फायदा होईल आणि आपणही सगळ्यांना या ठिकाणी याची सूचना द्या. आज पियुष गोयल साहेबांची चर्चा आपली झालेली आहे आणि विरोधक याचा भाऊ करतायत, पण आपण देखील सोयाबीन आणि कापसाला 5-5 हजार रुपये दिले ना हेक्टरी. आता या ठिकाणी शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. त्यामध्ये वृद्ध धारक आपले पेन्शन धारक आहेत त्यांना 1,500चे 2,100 रुपये करण्याचा आपण निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या राज्यात कोणी उपाशी राहता कामा नये, भुकेलेला राहता कामा नये. त्याला रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपल्या वचननाम्यात आपण घेतलाय. हाही ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्याचबरोबर 25 लाख रोजगार निर्मिती या राज्यामध्ये. जसं लाडक्या भावांना आपण प्रशिक्षण भत्ता दिला तसा भत्ता यांना 10,000 रुपये प्रत्येक महिन्याला देण्याचा आपण निर्णय घेतला आहे. आणि म्हणून या अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना देखील 15,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. 45,000 गावामध्ये पानंद रस्ते बांधले पाहिजे यासाठी आपण निर्णय घेतोय. आणि तुमचं वीज बिल जे आहे शेतकऱ्यांचं जे 7.5 HP पंपाने शेती करणारे लोक यांचं वीज बिल पूर्ण माफ करण्याचा निर्णय आपण घेतला. आणि जे घरगुती वीज वापरतात त्याच्यामध्ये पण 30% विजेच्या दरात बिलात सवलत देण्याचा आपण निर्णय घेतलाय. हा देखील मोठा निर्णय आहे. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना माझं एवढंच सांगणं आहे की तुमची योजना हा तुमचा लाडका भाऊ आहे, तो बंद होऊ देणार नाही. कुणाचाही मायकाला आला तरी योजना तुमची चालू राहील, कारण निवडणुकीसाठी ही योजना आम्ही केलेली नाही. तुमच्या कुटुंबाला हातभार लागला पाहिजे म्हणून आम्ही ही योजना केलेली आहे. लाडक्या भावांची योजना, लाडक्या शेतकऱ्यांची योजना. या ठिकाणी लाडक्या मुलींना उच्च शिक्षण डॉक्टर इंजिनियर वकील बनायचं आहे. त्यांचाही मोफत शिक्षणाचा खर्च सरकार करणार. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी लखपती दीदी, ड्रोन दीदी, जनधन योजना, स्वनिधी, उज्ज्वला योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ अशा अनेक योजना केल्या. आत्मनिर्भर महिला आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी केले आणि त्या योजना आपण राज्यात देखील राबवतोय. राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे डबल इंजिनचं सरकार मिळून काम करतोय. मी आपल्याला सांगू इच्छितो, काही लोक दिल्लीला जातात, गल्ली गल्लीत फिरतात, मला मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री करा. पण हा एकनाथ शिंदे जातो दिल्लीत, तो माझ्या महाराष्ट्राला तुम्ही हे द्या, योजना द्या, पैसे द्या, विकासाला निधी द्या हे मागण्यासाठी जातो. आणि तुम्हाला मी सांगतो, काँग्रेसच्या काळात मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते, त्यांनी 10 वर्षात 2004 ते 14 मध्ये 2 लाख कोटी रुपये दिले. पण आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी
10 वर्षात आपल्या महाराष्ट्राला 10 लाख कोटी दिले. 10 लाख कोटी, दुप्पट तिप्पट नाही 5 पट. आणि म्हणून डबल इंजिन सरकार काम करतंय. आणि डबल इंजिन सरकारमुळे आज आपल्याला एवढा फायदा होतोय की या ठिकाणी आज या राज्याचा विकास सुरू आहे. हे राज्य पुढे जात आहे. आणि म्हणून ताईंनी ज्या ज्या काही योजना आहेत त्या तुम्ही सांगितल्या असतील, त्या योजनांना कुठेही निधी कमी पडणार नाही ही खात्री मी या ठिकाणी द्यायला आलोय. काही निम्न पांजरा आहे, बिगर सिंचन पाणी हक्क आहे, त्यासाठी जे काही तुम्हाला साक्रीमध्ये विकास कामासाठी जे आपण पैसे मागितलेले आहे, बंद पडलेला कारखाना सुरू करायचा आहे, त्याला देखील शासनाच्या माध्यमातून मदत केल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द एकनाथ शिंदेचा आहे. आणि म्हणून या गोरगरीब या ठिकाणी हा जो गिरणा नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प, या प्रकल्पासाठी 7,500 कोटी रुपयाची तरतूद आपण केलेली आहे. काहींना वाटतं, मात्र मी पवारांना सोडलेलं नाही. सरकारसोबत जाण्यासाठी सर्व आमदार शरद पवारांना सांगत होते. अजित पवार यांचं वक्तव्य. भाजपसोबत जाण्याची वरिष्ठ पातळीवर चर्चा. पक्षातील सर्वच आमदारांच्या बैठकीमध्ये भाजपसोबत जाण्याचं ठरलं. मी त्या निर्णयासोबत राहिलो. वळसे पाटलांची माहिती. शरद पवार जातीयवादी असल्याचं सर्वांना माहिती. देवेंद्र फडणवीसांकडून पवार जातीयवादी असल्याचा आरोप, तर बाळासाहेब ठाकरे आमचे प्रेरणास्त्रोत. फडणवीसांची प्रतिक्रिया. कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांचं 70,000 कोटींचं कर्ज माफ केलं. फडणवीसांना शेतकऱ्यांची कवडीची किंमत नाही. शरद पवारांचा हल्लाबोल. बारामतीमध्ये युगेंद्र पवारांसाठी उद्या शरद पवारांची सांगता सभा. उद्या दुपारी 2 वाजता पवारांच्या सभेचं आयोजन. बारामतीमध्ये युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार असा जोरदार सामना. बारामतीमध्ये प्रतिभा पवार आणि रेवती सुळे यांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखल्याचा आरोप. शॉपिंग करण्यासाठी बारामती टेक्सटाईलमध्ये जात असल्याचं प्रतिभा पवार यांचं म्हणणं, मात्र अर्धा तास गेटवरच रोखण्यात आल्याचा आरोप. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो. जयताळा बाजार परिसरातून फडणवीसांचा रोड शो. कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग. भाजपचे घाटकोपर पूर्वचे उमेदवार पराग शहा यांचा जोरदार प्रचार. जेसीबीमधून फुलांची उधळण. पराग शहा यांच्याकडून विजयाचा विश्वास व्यक्त. मध्य नागपूरचे भाजप उमेदवार प्रवीण दटके यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन. प्रवीण दटकेंच्या प्रचारासाठी कंगना राणावत यांचा रोड शो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या जाहिरात. उधळायचं आहे हे सांगायला मी आपल्याकडे आलेलो आहे. आणि म्हणून मी आपल्याला एक वादा करेन की महायुतीचं सरकार तर 100% येणार आहे. ही राज्यभर फिरतोय. महाविकास आघाडीने 2.5 वर्ष सगळ्याला खो घातला, स्टे दिला, सगळं बंद केलं. पण 2-2.25 वर्षात आपल्या महायुतीने केलेलं काम, त्याची पोचपावती राज्यातली जनता दिल्याशिवाय राहणार नाही असं वातावरण सगळीकडे आहे. पण महायुतीचं सरकार आल्यावर या साक्रीचा विकास करायला महायुतीचाच आमदार पाहिजे, तरच आपल्या इथेच या ठिकाणी विकास होईल. साक्री बदलेल. बंद पडलेला कारखाना कुठला आहे? साखर कारखाना बंद पडलाय. माझा शब्द या ठिकाणी देतो, हे आचारसंहिता झाल्या या ठिकाणी त्या कामाच्या मागे लागू आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. आणि म्हणून तो बंद झालेला कारखाना देखील चालू करू आपण. सूतगिरणी आहे, सूतगिरणीचा पाठपुरावा केलाय. आचारसंहिता लागल्यामुळे थांबलाय. आचारसंहिता झाल्या हा एकनाथ शिंदे तुम्हाला शब्द देतो की तेही आपण करू. शेवटी हे सरकार कुणाचं आहे? हे सरकार शेतकऱ्यांचं आहे. या सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार माझ्या शेतकऱ्याचा आहे. शेतकऱ्याचा आहे, माझ्या लाडक्या बहिणीचा आहे, माझ्या लाडक्या भावाचा आहे, माझ्या लाडक्या ज्येष्ठांचा आहे. आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या बहिणी, लाडके भाऊ, या बहिणीला विजय करणार
मला हात वर करून सांगा, या लाडक्या बहिणीला आपण विजय करून पुन्हा विधानसभेत पाठवा. हा तुमचा एकनाथ शिंदे, मी तुमचा लाडका भाऊ. मला एक बहीण सख्खी आहे, पण आता या राज्यामध्ये 2.5 कोटी बहिणी सख्या बहिणी मला लाभल्यात, याचा मला आनंद आहे. आणि म्हणून तुमच्या आयुष्याचं सोनं करायचं मी ठरवलंय. अरे ही सोन्यासारखी माणसं आहेत, तुमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सोन्यासारखे दिवस आणायचे आहेत. माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही 1,500-2100 वर नाही ठेवणार. तुम्हाला लखपती झालेला आम्हाला बघायचंय, स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं बघायचंय. तुम्हाला दुसरीकडे हात पसरताना आम्हाला बघायचं नाही. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करतो, येत्या 20 तारखेला आपल्या महायुतीचं निशाणी किती नंबरला आहे? 2 नंबरला निशाणी. बटन दाबा, धनुष्यबाणाचं निवडून आणा मंजुळाताईला. एवढ्या बटन दाबा, एवढ्या बटन दाबा, एवढ्या वेळा बटन दाबा की समोरच्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. अशा प्रकारचं काम करा. माझ्या व्यासपीठावरच्या सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपण आता 2-3 दिवस आहेत. आज काय 17, 18, 19, 20ला मतदान आहे. आपण डोळ्यात तेल घालून काम करा. इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये गाफील राहू नका, एवढीच विनंती करतो. एक आमदार आपल्याला महत्वाचा आहे. आणि म्हणून सरकार, मी सांगतो पुन्हा एकदा, पूर्ण बहुमत या सरकारला मिळणार म्हणजे मिळणार. कारण मी राज्यभर फिरतोय, मी आहे, देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही सगळे फिरतोय सगळीकडे. आणि एक माहोल बनलाय. कोणी सांगतंय काय येणार? महायुती येणार. कोण येणार? महायुती येणार. किती येणार? 160+ येणार. असं सगळीकडे वातावरण आहे. आणि मग तुमचा इथं हक्काचा माणूस महायुतीचाच निवडून या आनंदोत्सवात, जल्लोषात या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री देतो. पुन्हा एकदा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपली सर्व स्वप्न साकार होवोत.